ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे. श्री विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी. राज्यशास्त्र विभाग. मी विभाग प्रमुख प्राध्यापिका वर्षा पोद्दार. नमस्कार. 26 नोव्हेंबर संविधान दिन विशेष. 26 नोव्हेंबर हा दिवस सर्वत्र संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण 26 नोव्हेंबर 1949 रोजी जगातील सगळ्यात मोठं लिखित विस्तृत असं भारतीय संविधान हे तयार, मान्य आणि स्वीकृत करण्यात आलेलं होतं. भारतीय संविधान निर्मितीमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे ती म्हणजे घटना समितीची. घटना समितीची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली या ठिकाणी झालेली होती. या घटना समितीचं तात्पुरतं अध्यक्षपद डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्याकडे देण्यात आलं होतं. 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर बाबू राजेंद्र प्रसाद यांची स्थायी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ते घटना समितीचं पूर्ण कामकाज होईपर्यंत ते अध्यक्ष होते. घटना समितीचे उपाध्यक्षपद हरेंद्र कुमार मुखर्जी आणि घटनात्मक कायदे सल्लागारपद B.N. राव यांना देण्यात आलेलं होतं. 1950 साली अंमलात आलेलं भारतीय संविधान मुख्यत्वे 1935च्या भारत सरकार कायद्यावर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट ऑफ 1935 वर आधारित आहे. 1935 सालच्या या कायद्या अन्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शवली होती. 1946च्या उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली या ठिकाणी सभागृहात संविधान सभागृहात झाली. हे सभागृह आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे. पहिल्या बैठकीत 9 महिलांसह एकूण 211 सदस्य उपस्थित होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतात स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीनं भारताचे प्रतिनिधी या रूपामध्ये काम केलं होतं. नऊ डिसेंबर 1946 रोजी सुरू झालेले घटना समितीचे कामकाज 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत चालले. भारतीय राज्यघटना समितीचं कार्य 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालले. घटना परिषदेच्या एकूण 11 बैठका झाल्या. भारतीय राज्यघटनेच्या मसुद्यावर जवळपास 114 दिवस चर्चा करण्यात आली. घटना समितीच्या कामकाजावर एकूण ₹63,96,729 इतका खर्च आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घटना समितीतील स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण होतं, म्हणजे ते घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना झाली. मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती होती. हिचं काम संविधान निर्मिती करणं हे होतं. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतरिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारला गेला. त्यामुळं भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तात्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपानं 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजेच भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका
किंवा भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका असंही याला म्हटलं जातं. भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा आत्मा आहे. भारताचे संविधान याचा सरनामा आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करत आहोत. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातील समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द नंतर म्हणजेच 1976 साली जी 42वी राज्यघटना दुरुस्ती करण्यात आली त्याद्वारे योजण्यात आलेले आहेत. भारतीय राज्यघटनेचे सगळ्यात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य ते म्हणजे मूलभूत अधिकार. भारतीय राज्यघटनेचं स्वरूप हे अत्यंत विस्तृत होण्याचं महत्त्वपूर्ण कारण आहे ते म्हणजे भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकार अतिशय तपशीलवारपणे नोंदवण्यात आलेले आहेत. भारतीय घटनेच्या समितीच्या सदस्यांनी कोणत्याही राज्यघटनेचं अंधानुकरण केलेलं नाही. आयर्लंड, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, सोव्हिएत रशिया यासारख्या वेगवेगळ्या राज्यघटनांचा अभ्यास करून त्यामधील अत्यंत चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत याचा अभ्यास करून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये विविध तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी एक तरतूद म्हणजे मूलभूत अधिकार. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांची तरतूद ही घटनेच्या कलम 12 ते 35 मध्ये करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेच्या उदारमतवादी लिबरल कॅरेक्टर रूपाची प्रचिती विभाग 3 मधील या मूलभूत अधिकारांच्या तरतुदीवरून येते. या अधिकारांमध्ये सामान्य मानवी अधिकारांचा समावेश आहे, जसे की कायद्यासमोर नागरिकांची समानता किंवा धर्म, वंश, जात, लिंग वा प्रांत आदी मुद्द्यांआधारे न केला जाणारा भेदभाव कलम 12 ते 18. दलितांवरच्या अत्याचाराविरुद्धचे कलम 17 विशेष महत्त्वाचे आहे. अस्पृश्यता पाळणं हा या कलमानं दंडनीय गुन्हा आहे. घटनेत 7 प्रकारचे मूलभूत अधिकार देण्यात आले आहेत. यापैकी मालमत्तेचा अधिकार यामधून वगळण्यात आलेला आहे. पहिला अधिकार आहे समतेचा अधिकार, कलम 14 ते 18. सर्व ठिकाणी सर्व प्रकारची समता हे पाळणं हा भारतीय राज्यघटनेनं सर्वांना समान अधिकार दिलेला आहे. स्त्री, पुरुष, लिंग, धर्म, जाती असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव यामध्ये करता येत नाही. दुसरा अधिकार आहे तो म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 19 ते 22. सर्व भारतीय नागरिकांना सर्व प्रकारचं स्वातंत्र्य, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक सर्व प्रकारचं स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेनं बहाल केलेलं आहे. यानंतरचा अधिकार आहे तो म्हणजे शोषणाविरुद्धचा अधिकार, राईट ऑफ एक्सप्लॉयटेशन, कलम 23 व 24. बालमजुरी व मानवी तस्करी, ह्युमन ट्रॅफिकिंग पासून संरक्षण या कलमान्वये देण्यात आलेला आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 25 ते 28. सर्व भारतीय नागरिकांना पूजा आणि आपापल्या धर्माची उपासना करण्याचं स्वातंत्र्य हे भारतीय घटनेनं बहाल केलेलं आहे. सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, कलम 29 व 30. अल्पसंख्याकांना संरक्षण आणि स्वतःचे शिक्षण संस्था स्थापण्याचं स्वातंत्र्य या कलमान्वये देण्यात आलेलं आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला आपली संस्कृती जोपासण्याचा अधिकार या कलमाने प्राप्त झालेला आहे. घटनात्मक उपायांचा अधिकार, भारतीय नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांवर जर गदा येत असेल किंवा मूलभूत अधिकारांचं जर हनन होत असेल असं त्यांना वाटलं तर कोणतीही व्यक्ती कलम 32 अन्वये सर्वोच्च न्यायालयामध्ये तक्रार अर्ज दाखल करू शकते. घटनात्मक उपायांचा अधिकार हा कलम 32 ते 35 या कलमांच्या दरम्यान देण्यात आलेला आहे. मालमत्ता बाळगण्याचा अधिकार देणारं कलम 31 हे मात्र 1978 साली 44व्या घटना दुरुस्तीने वगळण्यात आलेला आहे. याची तरतूद ही नागरी हक्कांमध्ये करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मार्गदर्शक तत्व ही नमूद करण्यात आलेली आहेत. मार्गदर्शक तत्व ही राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्यासाठी नीती निर्देशक तत्वांप्रमाणे आहेत.
मार्गदर्शक तत्व ही राज्य सरकार, केंद्र सरकार यांनी कोणत्या पद्धतीनं राज्यकारभार करावा याच्यासाठी आवश्यक मानले गेलेले आहेत. मार्गदर्शक तत्वांमध्ये 4थ्या विभागात कलम 36 ते 51 मध्ये ही मार्गदर्शक तत्व देण्यात आलेली आहेत. राज्यघटनेच्या 4थ्या विभागात राज्य आणि संघ स्तरावरील सरकारे तसेच संसद, विधानसभा यांच्यासाठी मार्गदर्शक तत्व घालून देण्यात आली आहेत. यात सामाजिक अधिकार जसे कामाचा अधिकार, शिक्षण व कल्याणाचा अधिकार, जीवनाचा सार्वत्रिक स्तर उंचावण्यासाठीची सरकारची सामाजिक दायित्वे, मनुष्यांना काम करणे सुलभ होईल अशी कार्यालये, ह्युमन वर्किंग कंडिशन्स अँड ॲप्रोप्रिएट एन्व्हायरमेंट आदी कलम 43 अन्वये समाविष्ट आहेत. कलम 45 अन्वये 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण हे शासनाचं दायित्व आहे. कलम 46 अन्वये समाजातील मागास घटकांच्या, विशेषतः आदिवासी व दलित घटकांना उन्नतीस शासन बांधील आहे. वरील सामाजिक दायित्वांशिवाय 4थ्या विभागात न्यायालयीन म्हणजे ज्युडिशियरी आणि प्रशासकीय एक्झिक्युटिव्ह अधिकारांचा कलम 50 मध्ये व पंचायत स्थापनाचा कलम 40 मध्ये उल्लेख आहे. निसर्गरक्षण कलम 48 स्मारकांचे जतन कलम 49, आंतरराष्ट्रीय शांतता, परस्पर मैत्री संबंधाविषयीचे कलम 51 आदी कलमे सरकारसाठीची इतर मार्गदर्शक तत्वे आहेत. इतरत्र अतिशय सुस्पष्ट व तपशीलवार असणारे भारतीय संविधानाचे रूप या कलमांमध्ये अतिशय ढोबळ असं आहे. वरीलपैकी कोणतीही कलमे सरकारसाठीची सक्तीची नाहीत. किंबहुना या तत्वांचं स्वरूप हे मॉरल व्हॅल्यूज म्हणजे तात्विक मूल्य या स्वरूपाचं आहे. मार्गदर्शक तत्वांच्या संबंधानं न्यायालयामध्ये आपल्याला जाता येत नाही, केली जाऊ शकत नाही. अधिकार आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. सामाजिक संदर्भाशिवाय अधिकारांचा विचार करताच येत नाही. याचा अर्थ असा की अधिकार ही सामाजिक कल्पना आहे. म्हणून मानव ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाच्या बाबतीत त्याला काही कर्तव्य पार पाडावी लागतात. स्वतःच्या हक्कांचा उपभोग घेताना दुसऱ्यांच्या हक्कांवर, उपभोगावर गदा आणली जाणार नाही याची प्रत्येक नागरिकाला खबरदारी घ्यावी लागते व ते त्याचं कर्तव्य ठरतं. हक्कांमध्ये कर्तव्य अभिप्रेत असल्यानं त्यांचा स्वतंत्रपणे उल्लेख करण्याची प्रथा ही लोकशाही राज्यघटनांमध्ये सहसा आढळत नाही. नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा निर्देश 1936 मधील सोव्हिएत रशियाच्या घटनेत प्रथम करण्यात आला. घटना समितीमध्ये कर्तव्यांसंबंधी चर्चा झाली. त्यावेळी कर्तव्यांचा स्वतंत्रपणे उल्लेख करण्याची आवश्यकता नाही अशी भूमिका बहुसंख्य सदस्यांनी घेतली होती. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली गेली. त्यामध्ये मूलभूत अधिकारांचा उल्लेख होता, मात्र मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख केला गेलेला नव्हता. स्वर्णसिंग समितीच्या शिफारशींचा विचार करून 1976 साली 42व्या घटनादुरुस्तीनुसार भारताच्या राज्यघटनेत 4थे अ हे नवे प्रकरण समाविष्ट करण्यात आले. त्यात 10 कर्तव्यांचा निर्देश केला गेला. ही मूलभूत कर्तव्य भारतीय घटनेत भाग 4 कलम 51 मध्ये नमूद केलेली आहेत. 51 द्वारा नागरिकांची मूलभूत कर्तव्य विशद करणारा भाग हा संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे व ही दुरुस्ती 3 जानेवारी 1977 पासून अंमलात आली. त्यामुळं 3 जानेवारी हा नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिन म्हणून पाळला जातो. मूलभूत कर्तव्यांचा भाग हा भारतीय संविधानाचा प्राण आहे. भारतीय राज्यघटनेनं नागरिकांना कोणती मूलभूत कर्तव्य पाळणं गरजेचं आहे हे नमूद केलेलं आहे. त्यातील पहिलं कर्तव्य आहे संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था तसेच राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा सन्मान करणं. म्हणजे भारतीय घटनेनं नागरिकांना संविधानाप्रती सजग राहण्यास सांगितलेलं आहे. संविधानाचं पालन करणं हे त्यांचं मूलभूत कर्तव्य मानलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्या आदर्श संस्था आहेत, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे. यानंतर दुसरं कर्तव्य आहे आपल्या
भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता यांचा सन्मान करणं आणि त्यांचं संरक्षण करणं. भारतीय राज्यघटनेनं भारताच्या सार्वभौमता आणि एकता यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही प्रत्येक भारतीय नागरिकावर सोपवलेली आहे आणि त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही प्रत्येक भारतीय नागरिकाची आहे. यानंतरचं कर्तव्य सांगितलेलं आहे, देशाचं संरक्षण करणं व आवाहन केलं जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजाविणं. आपल्या देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही केवळ शासन संस्था आणि राज्यसंस्थेची नाही, तर ती जबाबदारी प्रत्येक भारतीय नागरिकाची आहे. आणि म्हणूनच ज्या वेळी गरज पडेल, भारतीय राज्यव्यवस्थेला भारतीय नागरिकांची गरज पडेल, संरक्षणासाठी त्यांच्या मदतीची अपेक्षा केली जाईल, त्यावेळेला त्याला प्रतिसाद देऊन राष्ट्राची सेवा करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य राहील. यानंतरचं कर्तव्य आहे, धार्मिक, भाषिक व प्रादेशिक गटनिविष्ट विविधता आड येऊ न देता सर्व भारतीयांमध्ये सुसंवाद व भातृभाव निर्माण करण्यास हातभार लावणं आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला मारक ठरणाऱ्या चालीरीतींचा त्याग करणं. आपल्या देशामध्ये विविध धर्माचे, भाषेचे, संस्कृतीचे लोक राहतात. त्यांच्यामध्ये विविध वर्गीय भेद आहेत, तरी देखील त्या सर्वांमध्ये सामंजस्य आणि बंधुभाव वाढीला लावणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. स्त्रिया यांची संख्या ही आपल्या एकूण संख्येमध्ये जवळपास अर्धी असते आणि त्यामुळं स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं समानतेचा अधिकार भारतीय घटनेने दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या ज्या काही प्रथा आहेत त्यांचा त्याग करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य राहील. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचं मोल जाणणं आणि तो वारसा जतन करणं. आपली भारतीय संस्कृती ही सर्वात जुनी संस्कृती आहे. भारतामध्ये अनेक वैविध्यपूर्ण संस्कृतींचं संमिश्रण आढळून येतं. त्यामुळं ही जी काही आपली जुनी संमिश्र समृद्ध अशी संस्कृती आहे, हा आपला एक ऐतिहासिक वारसा आहे. हा संपन्न वारसा आपण जपला पाहिजे, याचं मोल आपण जाणलं पाहिजे आणि तो जतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य मानलं गेलं आहे की आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचं मोल जाणणं आणि तो जतन करणं. यानंतरचं मूलभूत कर्तव्य आहे, वने, सरोवरे, नद्या, वन्यजीवसृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं आणि त्यात सुधारणा करणे. प्राणीमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणं हे आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे. भारतीय भूप्रदेश हा भौगोलिक दृष्टीनं सुद्धा वैविध्यपूर्ण आहे. अनेक प्रकारची दुर्मिळ वनसंपदा आपल्या ठिकाणी आहे. बारमाही वाहणाऱ्या काही नद्या आहेत. जंगलसृष्टी, वनसृष्टी वैविध्यतेने नटलेली आहे. या पर्यावरणाचं रक्षण करणं ही प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे. यामध्ये सुधारणा करणं, पर्यावरणास प्रदूषित करणारे किंवा पर्यावरणाचा विनाश करणारे कृत्य ही निर्धारपूर्वक टाळणं हे आपलं कर्तव्य आहे. प्राणीमात्रांना सुद्धा आपल्याप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे, ही दयाबुद्धी बाळगणं गरजेचं आहे. त्यांचा नैसर्गिक अधिवास म्हणजे जंगलं यांचं संरक्षण करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. यानंतरचं कर्तव्य आहे ते म्हणजे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणं. कारण विज्ञानाशिवाय प्रगती ही साध्य करता येत नाही. अनेक पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये जी काही प्रगती त्यांनी केलेली आहे, विकसित अवस्थेची प्राप्त केलेली आहे, ती केवळ विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनामुळे केलेली आहे. त्यामुळं आपल्या देशाची जर प्रगती आपल्याला विकसित राष्ट्रांप्रमाणे करावायची असेल, आपल्या राष्ट्राला विकसित राष्ट्र, प्रगत राष्ट्र बनवायचं असेल, तर प्रत्येक भारतीय व्यक्तीनं विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचा, मानवतावादाचा आणि शोधक बुद्धीचा स्वीकार करणं गरजेचं आहे. यानंतरचं कर्तव्य सांगता येईल, सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणं. आपल्या भारतामध्ये जी काही सार्वजनिक मालमत्ता आहे, रस्ते आहेत व त्याचबरोबर वने आहेत, त्याचबरोबर काही उद्यानं आहेत, बगीचे आहेत, ऐतिहासिक स्मारकं आहेत, या ठिकाणांचं संरक्षण करणं, हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. सार्वजनिक मालमत्तेवर सर्वच नागरिकांचा समान अधिकार असतो आणि त्यामुळं
ती जपून वापरणं किंबहुना त्या ठिकाणी हिंसात्मक गोष्टी टाळणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. राष्ट्र सतत उपक्रम सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत आणि सामुदायिक कार्यक्षेत्रामध्ये पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. सर्व क्षेत्रांमध्ये जर वैयक्तिकरित्या आपण प्रयत्न केला, वैयक्तिक आपण प्रगती साध्य केली तर सर्व व्यक्तींची मिळून राष्ट्राची प्रगती ही साध्य होत असते. म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकाने ठरवलं की आपापल्या क्षेत्रामध्ये आपण प्रगती साध्य करायची, आपापल्या क्षेत्रामध्ये आपण खूप उंची गाठायची किंवा सातत्यानं जर उपक्रमशील राहायचं, सातत्यानं प्रगतीसाठी अग्रेसर राहायचं असं जर प्रत्येक भारतीय नागरिकाने ठरवलं तर त्याद्वारे आपल्या भारताची प्रगती आपण साध्य करू शकतो. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीनं व्यक्तिगत आणि सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं मूलभूत कर्तव्य मानलं गेलेलं आहे. यानंतरचं मूलभूत कर्तव्य आहे माता पित्यानं किंवा पालकाने 6 ते 14 वर्षादरम्यानचे आपले अपत्य किंवा यथास्थिती बाल्य याला शिक्षणाच्या संधी देणं. म्हणजेच प्रत्येक भारतीय नागरिकाचं हे कर्तव्य मानलं गेलेलं आहे की त्याचं जर अपत्य असेल तर त्याला वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं. असा एकही विद्यार्थी किंवा मूल राहता कामा नये की जे शिक्षणापासून वंचित असेल. कारण शिक्षण हा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क आहे. शिक्षणाशिवाय प्रगती साध्य करता येत नाही. विकसित अवस्था प्राप्त करायची असेल किंबहुना आपली स्वतःची आणि राष्ट्राची प्रगती जर आपल्याला करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो, विकसित अवस्था प्राप्त करू शकतो, त्याची शोधक बुद्धी, चिकित्सक बुद्धी ही वृद्धिंगत होते आणि त्याचमुळं शिक्षण हे सर्वांसाठी आवश्यक आहे. आणि म्हणून हे जे 11वं मूलभूत कर्तव्य आहे ते 6वी घटनादुरुस्ती 2002 साली जी झाली त्यानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. या मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी कितपत झाली हाही पाहणं हा एक मूलभूत प्रश्न आहे की मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी ही 3 जानेवारी 1977 पासून झालेली आहे. 1977 पासून राज्यघटनेमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. असं असून देखील त्याची अंमलबजावणी मात्र अत्यंत संथ गतीने होत असलेली दिसते. अनेक प्रसंगी या कर्तव्यांचा विसर पडलेला दिसतो. आणि म्हणून तरीही या मूलभूत कर्तव्यांचं जर पालन झालं नाही तर संविधानास अभिप्रेत असलेले सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण होणार नाही. पण आज सदा सर्व काळ आणि सर्वत्र या कर्तव्य भावनेचा अभावच दिसून येतो. तरीही नागरिकांनी मूलभूत कर्तव्ये ही देशाच्या मूलभूत कायद्यानं निश्चित करून दिलेली आहेत ही बाब कमी महत्त्वाची नाही. याचं सतत स्मरण आणि आचरण झालं तर आपलं जीवन सुखी बनेल यात तिळमात्रही शंका नाही.